सकाळ उजाडली होती, पण हॉस्पिटलच्या त्या खोलीत मात्र चिंतेचा अंधार पसरला होता. घराची लाडकी लेक, घराची परी असलेली आराध्या आज मृत्यूशी झुंज देत होती. आई आई आज शाळेत गॅदरिंग आहे. जर मी गेले नाही ना तर मॅम मला रागवतील. नाही ग माझी नानी, कोणी नाही रागवणार तुला. एकदा का तू बरी झालीस ना की मग आपण शाळेत जाऊन डान्स करू. तुझ्या आवडीचे कपडे घालून डान्स करू. तू रडू नको. हो, आणि तू बरी झालीस ना मी पण तुला तुझ्या आवडीची पावली घेऊन देईल. आई मला खूप दमल्यासारखं होतं. मी थोडा वेळ झोपू का? हो ग माझी बाळ, झोप ना. अरे तुझा विजिटिंग टाइम संपलेला आहे, तिला आराम करू द्या. बाहेर जा तुम्ही. चल काय झोप बाळ, बाळ मी इथेच आहे. नमस्कार डॉक्टर. तुम्ही माझ्या मुलीसाठी काहीही करा, मी कितीही पैसे द्यायला तयार आहे, पण मला माझी आराध्या परत द्या. समीरजी बघा, हा पैशाचा प्रश्न नाहीये. प्रश्न हा वेळेचा आहे. तुमच्या मुलीला आराध्याला लिव्हर ट्रान्सप्लांटची तातडीने गरज आहे. आम्ही डोनर शोधत आहोत, पण आम्हाला ते करण्यात यश मिळत नाहीये. समीरजी तुम्ही काळजी नका करू. आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू. काय झालं तू मग? माझी मुलगी फक्त 8च वर्षाची आहे. तिचं काय केलं फक्त पोटात दुखायला म्हणून ऍडमिट केलं तर आणि आज डॉक्टर बोलतात की लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल. लिव्हर ट्रान्सप्लांट? लिव्हर कसं करणार? एमर्जन्सी आहे. आयसीयूचा पेशंट खूप सिरियस आहे. आराध्याचे नातेवाईक कोण आहेत? काय डॉक्टरांनी आतमध्ये बोलवलंय तुम्हाला. सर काय डॉक्टरांनी बोलवलंय. समीरजी, सुधाताई, मला माहिती आहे वेळ खूप कठीण आहे, पण आराध्याचे काही अवयव अजूनही सुस्थितीत आहे आणि ते जर आपण दान केले तर एखाद्या अंध मुलाला दृष्टी मिळेल आणि आराध्यही कायम आपल्यात अमर राहील. सुधा, तुला आठवत आहे आराध्या नेहमी म्हणायचं की तिला सर्वांना मदत करायला खूप आवडतं. हो समीर, आपण आपली आराध्या गमावली, पण आपण दुसऱ्याची आराध्या नक्कीच वाचू शकू. डॉक्टर, आम्ही तयार आहोत. काय वेळ झाला वाटतं तुम्ही? काय म्हणताय तुम्ही? मीना, काय बोलतेस तू? अगं सुधा, ती तुझी पोटची मुलगी आहे. तिचं शरीर असं कापून कोणाला नाही द्यायचं. दया नाही का गं तुला? आणि उद्या जेव्हा लोक विचारतील मुलीचं काय केलं तर काय सांगणार? शरीर विकून टाकलं तिचं? मीना, हे पाप आहे, पाप. शांत आहे, पाप नाही पुण्य आहे. अरे काय पाप काय पुण्य? मी तर ऐकलंय की असं अर्धवट शरीर असलं ना तर आत्म्याला शांती नाही लाभत. तुम्हाला असं आराध्याचा आत्मा भटकू द्यायचा आहे का? मला तर हे काही पटत नाही. बस कर. मी तुमच्या वेदना समजू शकते, पण ज्या वेदना तुम्ही सहन केल्या त्या वेदना इतर आई वडिलांना सहन कराव्या लागू नयेत म्हणून आपण हे करतो. मीना, ह्या जागी जो उद्या तुझी मुलगी बसलेली असते आणि तिला लिव्हर नसतं मिळालं तर तू काय केलं असतंस? तरी तू हाच विचार केला असतास का? मुलीला आपण लक्ष्मी मानतो, मग तिने दिलेले जीवनदान हे पुण्याचे काम नाही का? हो डॉक्टर, बरोबर बोलताय तुम्ही. आज आराध्या आपल्यामध्ये नाही, पण तिचं अस्तित्व अजूनही जिवंत आहे. तिचं हृदय अजूनही धडधडते आणि तिचे डोळे आजही स्वप्न पाहतात. आराध्या एकटी नव्हती, ती एक विचार होती आणि आज तोच विचार तुमच्यापर्यंत पोहोचलाय. आता तुम्हाला ठरवायचंय की मृत्यूनंतर संपायचं की कुणाला तरी अवयवदान देऊन नवीन जीवन द्यायचं आणि त्याचप्रमाणे अमर राहायचं.